या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा ना जरा जपू ना. सरकारी नोकर आहे तो. त्याला काही झालं ना तर केवढ्याला पडेल तुला माहित नाही. आव आव घ्या पाणी. कुमुदिनी आपण आज जाऊया. आव माझो पैसो ती म्हणते ना. अरे दे पैसे. अगो काय करतोस या. हे पैसे अण्णा जाईल तेव्हा त्याच्या मड्यावर टाकू उपयोगी पडतील. वाड्यात सून इलिया पण ती टिका तसा वाटत नाही. मोठा घर बघून अण्णाच्या धाकान बापाशीन लगीन लावून दिला खरा, पण त्याका माहित नाही ती का नरकात ढकललेली हाती. सासरो कसो हा कळल्यावर स्वतः घर सोडून जाईत बघ. लगीन कार्य कसा व्यवस्थित पार पडला ना. अगदी घाईवर लगीन जमला. पण दत्ताच्या नशिबान बायल चांगली गावली होते का. माका माहित होता दत्ताच्या संसाराचो तुम्ही विचार करशाल. नायकांका शोभात अशीच सून आणशाल. आता घरात इला हा तर त्याच्यावरच सगळा टाकीन असा म्हणतोय मी. बस बस कर गौतम. तुझी सून हा काय. हा त्या दत्ताची आऊस थैसर निजलेली हा कलमाबुडी. जा बघ जा घो खाई गेलो. बावीत बिवीत उडी मारल्यान काय बघ जा. काय झालं. बघा नाही का काय झालं बघा. मेला तर नाही ना. मेला तर मेला. वरात तर निघाली ना. तर तिरडी निघाली तरी चला. काय जनावर चावलेला दिसता हा या. तोंडातून फेस येऊक लागला हा. त्यांना घरात पाऊल टाकल्यान आणि काय काय होऊक लागला. अण्णांनी त्या पाटणकरावर गोळी चालवल्या. माका सांग अण्णांचा आणि पाटणकरांचा काय वयर असा काय. लग्नाच्या दिवशी अंगार पाल पडली ती कांडर का पण त्याकाच चावला. मी सांगतोय तुका तुझ्या घरात ना लक्ष्मी नाय अवदासा इली अवदासा. सांच्याक सगळेजण यावा. घराकडे तयारी केली असा. होय तर येतील ना. पण जावयाक एकट्याच आमंत्रण हा काय. नाही सगळ्यांनी यावा. पण किती जण येतले ते घराकडे सांगू. 500 माणसं येतील. 30-40 बकरे 25 कोंबे कापूक लागतील. कोणाशी सोयरीक जुळली हा तर कळता ना. तरी पण लेख घेऊन जावचा असला तर कायमचा घेऊन जावा. अण्णा तयारी जेत केलेली दिसता. फुकटचा खाणारी माणसं कमी नाही आहेत. अख्खो गाव लोटात बघ. काय हे सोकटा ना. काजरेच्या सोकटण्यावर कधी कापलाच नाही. काजऱ्याचा झाड म्हणजे ईश. त्याच्या सोकाटणावर काय केला आणि ते माणसान कोणी खाल्ला तर तो जीवन रवीत मटणाक फेस येईल. मटण नाही कसं मी मटण खाणार. मटण वाड्यारच मटण असत ना. काय झाला या सगळ्या मटणाक फेसिलो. याचा विष झाला. कुणी केलं मटण. दत्ता 1 वाटी मटण याच्या घशात घाल. या जेवण अण्णा नाईकाच्या इब्रुतीचा प्रश्न होतो. तर मटण खराब झाला कसा. याच्या घशात अख्खा मटण उतरवतंय का नाही बघ. सगळीकडे शोधू दिलंय. सगळीकडे हाको मारलंय. मीच का पाठवलंय वाड्यावर मटण खाऊ. माझाच चुकला गो. नाही
मी माझ्या जिला काय होऊ देऊच नाही. हो अण्णा समोर येऊक नको. मी जाते थैसर. अगो पण तो अण्णा काय करीत गोळी घालीत ना घालू देत. अरे असे बघतास काय सगळे खूळ लागलेला नाही माका. माझ्या जिलाच्या 13व्याचा मटण खाऊ घालतास काय. ए बच्चे अण्णा बच्चाला काय बोलतेस तू. अहो नेने ह्यांका विचारा. माझ्या लेकाक मटणातून विष दिलानी आणि आता गाव जेवण घालतात. हे अण्णा तुझी पण लेकरं असत ना रे. नाही तुझ्या प्रत्येक लेकराची मडी पाडलंय ना तर बघ. अगे काय बोलतास या. काय दत्ता एक हातात धरून बाहेर काढ रे. दत्ता अहो सोड. काशी तुका काय होऊ देऊच नाही मी. आहे काय करतास. दारू गडतय. नको पाटणकर वच्ची माझ्या दारात येऊन तमाशो करून गेला. एका उडवला असता तिथं गेला. बघ माझी कुंडली बघ कधी लिहिला त्याचा मरण माझ्या गोळीन. काळे तीळ होतीयत. पांडू कोण इली होती. करत होती. ही वटे काहीतरी लांब नेऊन टाकू पाहिजे. पांडू उचल लांब काहीतरी नेऊन टाक. कोणाच्या पायबुडी येऊ नको. जा पायबुडी येऊक नको. बाधत ना लांब टाकूचा. तिली काजी हैसर टाकून खय गेली ही पोरा. अभिरामा रे अभिरामा. पांडू रे पांडू. आहे काय झालं किती हाका मारतस. अरे खय गेली ही पोरा. मगापासून हैसरच खेळा होती. हेच असतील. अरे कधीपासून हाका मारताय पण आवाज देऊक नाही. पांडू आहे तो खोळू माहित आहे ना कसा तो. अरे पण अभिरामांतरी आवाज देऊक होयो ना. आहे तू काळजी करू नकोस. तू जा मी वेदीकडे बघतोय. बरा बघ. अगो तू त्या अभिरामाक मोनेवाळाजवळ किती पाठवलंस काजी काढू. काजी वही येत ना. अगो पण त्या मोनेवाळाचा तुका माहित आहे ना. वय आता ता काय तुम्ही माका सांगूक वया. तरी पण तू त्या का थैसर पाठवलंस. थैसरला पाणी आवाज करणार नाही. पाण्यातलो गिरो ओढून घेता. जाऊन दे. मटण खाल्ल्यानी ना आता जिला आणलेले काजी खाऊन दे. परत घराकडे इलो तर ना. माई दत्तभाऊ. माई दत्तभाऊ. माई दत्तभाऊ. माई दत्तभाऊ. माई दत्तभाऊ. माई काय रे काय होतास तुम्ही. काजी काढू गेलेला हो ना. अरे अभिराम तुझ्याच वांगडा होतो ना. वय अभिभाऊ होते. मग हे अभिराम खय असा. अभिभाऊ का धरल्यान. हे खुळ्या काय बोलतोस. कोणी धरल्यान. दत्तभाऊ आम्ही काजी काढू गेलेला हो ना मोनेवाळाकडे. मोनेवाळावर. मग हे अभिराम खया. अभिभाऊ का धरल्यान. मोनेवाळावर गिऱ्यान धरल्यान.
अभिरामा डोळे उघड रे, डोळे उघड बाबा अभिरामा. मुनेवाळाचा तुमका काय सांगू वया त्याका पाठवलंच कित्याक एकदा माणूस आतमध्ये गेला का जिता परत येणार नाही. आहे ये चांगली असा आता सरिताक आपल्यात घेतला की वाढू पोकरू ये नाही लागाचो. थोडेच दिवस केले आता माहिती ना तुला, इतकं छान सगळं मॅनेज करतो आपण. आता थोडेच दिवसांचा प्रश्न आहे म्हणजे मग सगळं ओके होईल. आणि मग 300 करोड आपले आणि मग आपण फॉरेनला ये बेबी. तीच करतोस ना मला सुनबाई म्हणून. मी नाही म्हटलं सुन. सुनबाई मला भेटायला ये, मला बोलायचंय. मी नेहमीच्या कॅफे जवळ वाट पाहत. नक्कीच सौमित्रचा मेसेज असणार. काल काहीतरी बिनसलं होतं दोघांच्या मध्ये. प्लस माझं मी काल सौमित्राला सगळं सरळ सरळ सांगायला हवं होतं. आता तो खरं काय ते कळेपर्यंत हे असंच वागा. आता एवढं सगळं चांगलं चाललंय आणि अजिंक्य नेमकं जाणार पुढच्या आठवड्यात. त्यांनी नाही जायला पाहिजे, म्हणजे ते इथंच थांबले तर बरं होईल नाही का शीतल? नाही कशाला? अगं जसं तू आई होणार आहेस तसं ते बी बाप होणार ना. मी काय म्हणते, आता शीतलीने एवढी गोड बातमी सांगितली आणि आता तुम्ही इथं नसणार. तुम्ही इथंच थांबलं तर नाही चालणार का हो? ऍक्च्युली आम्ही पण अगोदर पत्रिकाचं जरा बघत होतो तर पत्रिका दोघेच हो आम्ही बघितलं कारण जशी पत्रिका कुठे बघत होता आम्ही ऑनलाईनच्या याच्यावरती म्हणून आम्ही प्रयत्न पण केला थोडा अल्टर करायचा. पण मग ते गुणांचं काय केलं जुळवायचं ते पुढे? गुण त्यांचे बाबा हो बोलले मग सगळ्यांचं होच आहे. बाबांनी हो म्हटल्यावर गुण जुळले. अष्टप्रधान मंडळात सुद्धा चांगलीच माणसं घ्या म्हणावं. तुम्ही म्हणताय तोच विषय सुरू आहे डोक्यात. म्हणजे सध्या दादासाहेब या विचारात आहेत तर. पण वैनीसा त्या कटकारस्थान्यांना अष्टप्रधान मंडळात घेऊच नका म्हणावं. उगाच विषाची परीक्षा कशासाठी? परंतु राणीसाहेब कधी कधी विषातही औषधाची मात्रा असतेच ना. जर अनाजी पंतांचा स्वराज्यासाठी उपयोग होणार असेल तर तो करून घ्यावा असं वाटतं आम्हाला. झाल्या शिक्षेनं अवहेलनेनं पंत सुधारले असतील. पण तशी खात्री आहे तुम्हाला? काका गजा पाटील आणि ह्या घराचा काही संबंध आहे का? कारण हे नाव ऐकल्यानंतरच आईसाहेबांना चक्कर आली. ईशा तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाही. असं का बोलताय सर? हे काय ईशा? किल्ली साबण लागलाय किल्लीवर. मी नाही असं काय केलेलं सर. सांग ना ईशा. जावई बापू थांबा. पप्या गावातल्या लोकांनी पैसे वाटणार आणि ते पैसे वहिनी त्याला देणार. त्यांना जे योग्य वाटतंय ते त्या करतायत ना. मग आपण आपल्याला जे योग्य वाटतंय तेच करायचं. आपण जाऊबाईंना नियम तोडण्यापासून रोखूया. पैसे तयार आहेत, कधी कुठं कसं पाठवायचं ते सांग. पाठवी कुणाकडनं तरी. पण हे बघ ज्याच्यावर संशय येणार नाही अशा कुणाकडनं तर पाठवू, तर अडकलं जायचो. ही बॅग आहे ना व तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं काय. याला कुणाला बी हात लावून घ्यायचा नाही आणि कोणालाच तर मला लगेच हाक मार. जा बस.